रासमच्या गावातनं निघालो आणि आता हा कुठला रस्ता मला लागला मला माहितीच नाही. निखरे आता कुठेतरी गावातनं रस्ता जातोय. मी ॲक्च्युली तिकडनं फोंडा मारून परत चुकीचा रस्ता घेतला वाटतं असं मला वाटतंय आणि पुढे येऊन मी हायवेला गेलोच नाही आणि आता गावागावातनं रस्ता घेऊन चालला आहे. म्हणजे काही इश्यू तर नाही आहे पण भीती अशीच आहे की भाई दिवस मावाला तर वाट लागायची माझी एकट्याची. एक तर लाईट्स पण नाहीत तेवढेच लावलेले मी गाडीवरती. आता कधीपर्यंत काय माहिती रस्ता तसा. डायरेक्ट मॅपच्या भरोशावर जातोय मी. हा गुगल मॅप पण मला आतमधला रस्ता दाखवतोय. तेव्हा लक्षात ठेव रे भाई. त्याच्या आत्तामध्ये रस्ते चांगले होते आणि आता खराब झाले अचानक एकदम फालतूमध्ये. ये बाय 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 180 टन होता का? ओ माय गॉड काय रस्ता आहे भाई. फक्त रात्री नको होऊ दे रे भाई. हायवेवरती कुठे असेल तरी चालेल. हा ओळखीचा रस्ता नाही म्हणून बाकी काय नाही. जरा रस्त्यावरनं कधी गेलो असतो आता आधी तर काय इतका इश्यू नव्हता आणि लाईट्स असते तर भाई काय बाईक धावते काय इश्यूच नाही आपल्याला. हा पण रिरूटिंगला गेला भाई. आता गुगलचं सारा घेऊन जाऊ. लाईट्स नाहीत भाई आपल्याकडे आणि गावाला रात्री चालवणं म्हणजे भाई खूप बेकार प्रकार पण होतात. गुगलने फसवलं आहे आपल्याला परत एकदा. पण ठीक आहे यार नवीन काहीतरी जागा भेटते आपल्याला बघायला तर बघून घ्यायची. दादा राजापूरला जायला हायवेला राजापूर हायवेला जायचं होतं. कुठे कुठे गेल्यावर? हां हां वणी. आपल्या चिपळूणला जायचं होतं. चिपळूण ब्रिज आहे ना मोठा. ठीक आहे हां हां. तुम्ही पण वडी बोलत होता का? हां हायवे ना हे लागेल ना ब्रिज. चला ते तो भाई टी शर्टवाला होता कोणतो भैया होता वाटतं चहाला. पण ठीक आहे तो पण वणी बोलत होता तर काय एवढा इश्यू नाही. काकांनी या रिक्षाला काकांनी पण तोच रस्ता सांगितला की वणीवरनं जा. इथे वणी करून एक गाव येईल तिथून वरती हायवे आहे. तो हायवेवरून वरती जा आणि मग राईड घे. आजच्या गावात एक हातवाले काका होते हे पाठी. नाही ग बरं आहे सकाळी दिसतं ते. रात्रवाल्या रात्र झाल्यावरती दिसू नका रे बाबा मला असं कोणी. वाट लागायची माझी. ठीक आहे यार बघू आता जोपर्यंत काळ होत नाही तोपर्यंत असंच करावं लागेल का ना काहीतरी. फुल थ्रिलिंगवाली राईड होईल आपली पुढे. गोवा टू चिपळूण फुल अंधार. अजून 50 किलोमीटर दाखवत आहे.
आणि हा पूर्ण आतमधला रस्ता आहे गावातला. आता जाम मजा येणार आहे. नॉर्मल हेडलाईट्स एक्स्ट्रा लाईट्स नाहीत तर आपल्याला कमी विजिबिलिटी येईल. स्पीड हळू, सोलो थ्रिलिंग राईड, एक नंबर मजा. बघू आता भाई. व्ह्यू मस्त आहे यार, पण हे व्ह्यू म्हणजे ना एक नंबर दिसते तेव्हा संध्याकाळच्या टायमात. हे बघा पूर्ण रस्ता काळोखवाला रस्ता आहे भाई हा कुठला तरी, एकदम बेकार. गावागावातला रस्ता आहे, फुल काळोख आहे. आईच्या गावात इथे लाईट्स हे पण नाहीत मधला पांढरा, त्याच्यामुळे दिसत पण नाही. हे बाय 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 बाय, भराला लांबून दिसला हा. अचानक आला असता मध्ये तर वेळा. बेकार रस्ता आहे एकदम, फुल गाव 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 गाव. मी लावतोय हनुमान चालीसा आता. एकदम बेस्ट बाय बाय. ह्याच्यातनं कोण चालवणार भाई, काय घंटा दिसत नाही. असं वाटलं कोणतरी उभंच आहे यार. काय घाबरायची तशी गोष्ट नाही यार, पण तरी पण त्याला कोण कुठे आलं काय आलं सीन. नो टेन्शन, नो वरीज. फक्त समोर कुठे ससा दिसला नाही पाहिजे. बिना लाईटची गाडी पळवायला मजा येते, पण गाणं पण तेवढीच चालतं. हा रस्ता तर अजूनच भूतीय वाटतं मला. हा तिकडं आलो सरळ थाप करून खाली होते. इथून डायरेक्ट ह्याच्यात गेलो. इथून आलो ठाप ठाप, इथून आपटलो खाली, ह्याच्यातून टुपोक ती तिकडे. आईच्या गावात बेकार सीन होता भाई हा. का गावात हाय का लाईट पाहिजे भाई. नेक्स्ट टाइम मी रिक्स नाही घेणार. सीन हा झाला भाई. भाई तो 3 रस्ता होता,
आणि त्याच्या आधीच थोडंसं आधी मला वाटलं भाई का एकदम अचानक सीन झाला, असं कसं होऊ शकतं, असं चान्सच नाही की यार माझे चुकेल, लक्ष चुकेल. आणि कारण का गाडीची स्पीड पण एवढी नव्हती यार. एवढ्या नाईट राईड केल्या भाई, पडलो नाही पण मी, देव माझ्यासोबतच आहे, पडलो नाही मी. ऑफ रोडिंगची स्किल्स कामी आली भाई. बरं आला आपण हळूहळू थोडी थोडी ऑफ रोडिंग केली आहे, नाही तर घंटा मी तिथे त्या पूर्ण कादळामध्ये माझा गेम होता आणि गाडीचा पण. The next day. गुड मॉर्निंग गाईस. आता निघालो मुंबईसाठी. मावशीच्या गावातनं निघाला अर्धा तास झाला आता जस्ट. आता मला दाखवते 6 तास, 200-250 किलोमीटर. 1-2-4 पर्यंत 2 किंवा 3 पर्यंत पोहोचू शकतो आपण घरी. आता बघू, जास्त फास्ट चालवणार नाही, एकदम आरामात जाऊ, कारण का हा रस्ता पण एवढा खास चांगला नाही पुढे. 2 दिवस गावात होतो तर असं वाटत होतं की भाई गावातच राहावं, एक नंबर भाई, मजा येते. निघावं असं वाटत नव्हतं गावातून. खेळला आता मी, खेळला मस्त घाट उतरतो आणि व्ह्यू एक नंबर आहे, त्याच्यामुळे थोडा थांबलो. तिथे नदी आहे, इथून ट्रेन जाते आहे आणि हा घाट आहे खाली. ते 2 तास बाकी आहेत, आय गेस 70-80 किलोमीटर बाकी आहे. आणि मी आय गेस स्पेन पनवेलच्या पुढे आहे कुठेतरी. एवढं बेकार गरम होतं आहे ना, काय बोलू. वाटेत उसाचा रस, कोकम सरबत, नीरा, जे काय भेटेल ते पितोय मी, नुसतं पाणी पितोय. जवळजवळ मी आता 4-5 वेळा थांबलो असेल, एक पाऊण तासमध्ये. खूप बेकार ऊन आहे. One eternity later. अंधेरीमध्ये एंट्री मारली आहे. आता फक्त 2 मिनटं घरी जायला बाकी आहेत. हा, फायनली ब्लॉग पण आता संपेल, म्हणजे जर ब्लॉग टाकला तर त्याच्यानंतरला काहीच तुम्हाला दिसणार नाही माझ्याकडून. आता इकडून डायरेक्ट घरी. ओव्हरऑल राईड मस्त झाली, काही इश्यू नाही आले. गाडीने खूप सपोर्ट केला. एक्सपल्स इज बेस्ट. हा, म्हणजे स्पीड 90-100 पर्यंत क्रूज करू शकते, जास्त नाही पळवू शकत, तर तो एक डाऊन साईड आहे. पण ओव्हरऑल गाडीचा परफॉर्मन्स एक नंबर होता. आणि ना टायरचा काय सीन झाला, ना इंजिनचा, ना म्हणजे लाईक 1200 किलोमीटरच चालवली, 1200-1300 किलोमीटर पूर्ण ओव्हरऑल राईड 4 दिवसामध्ये. तर बघू आता, आलो आता घरी कधी झोपतो आहे असं आलं आहे. जाम बोर होतं आहे, कंटाळा आला, थकलो आहे जाम. हाय का, चला मग, बाय बाय, सी यू, मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में.